कर्नाटक सरकारने फलकांवर 60-40 प्रमाणाचा नियम लागू केला असताना त्याची अंमलबजावणी केवळ दुकानदार आणि व्यावसायिकांपुरती मर्यादित न ठेवता सरकारी कार्यालये, रुग्णालये, परिवहन मंडळाच्या बसेस तसेच बस स्थानकांवरील फलकांवरही मराठी भाषेला स्थान द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे। या मागण्यांची पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिलाय। या संदर्भात रविवारी मराठा मंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते। यावेळी मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी व्यापक जन आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला। प्रकाश मरगाळे म्हणाले की कर्नाटक सरकारनेच 60-40 नियम तयार केला आहे, त्यामुळे त्याची सक्ती केवळ खासगी आस्थापनांवर न करता सर्व सरकारी कार्यालये, रुग्णालये, परिवहन मंडळाच्या बसेस आणि बस स्थानकांवरही केली पाहिजे। नियमांप्रमाणे सर्व फलकांवर मराठी भाषेला योग्य स्थान मिळालं पाहिजे। यासाठी मोठ्या संख्येने मराठी भाषिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर करणार आहेत। मये समितीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या उपस्थितीत निवेदन स्वीकारण्याची मागणी केली आहे। तसे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला। यावेळी बेळगाव शहर, तालुका तसेच खानापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर केणेकर, रणजित चव्हाण पाटील, रामचंद्र मोदगेकर, एम.जी. पाटील, ॲडव्होकेट अमर येळूरकर, आर.के. पाटील, लक्ष्मण गुरव, बाळासाहेब फगरे, राजाराम देसाई, आबासाहेब दळवी, रणजित पाटील, गोपाळ पाटील, आर.एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर, अनिल पाटील यांच्यासह घटक समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।